श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येते रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जय जय झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत. निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया सुंदर गाव. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी तयांची. तेक होते त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार. त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगाती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्यात होता अब्रुसी. भट्टा लागेला आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक. लिहून देतो पेढीवरी. आपोचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत. पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी. शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. हरिभाऊ मारुतीस म्हटले. तिघे केले कृप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघासी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्यात मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनी येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालेस आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधणे राहावा. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोह मोह अनुमात्र चिंतित वान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असं हरिभाऊने काय केले. ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्याची कांता. ती बहुता कर्या कांता. घेत उर बडवोनी विनविते जोडोनी कर. अद्यापि स्वस्थ करांतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी स्वतः ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटेपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा भाविक भक्त परिसुत. षोडशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु योगीराज पूर्ण ब्रह्मदत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.